सिंधुदुर्ग के कुडहाड़ इलाके में एक पर्यटन के साथ हुई मारपीट का मामला अब तूल पकड़ चुका है। इस घटना के बाद बीजेपी विधायक नीलेश राणे ने कड़ा बयान दिया है और 12 फरवरी को हिंदू समुदाय से बड़ी संख्या में एकत्र होने की अपील की है। कुडाड़ के झाराप 0 पॉइंट पर 2 दिन पहले एक पर्यटन पर हमला हुआ था। इस घटना के बाद हिंदू समाज में आक्रोश बढ़ रहा है। विधायक नीलेश राणे ने कहा कि अगर किसी समुदाय की तरफ से ताकत दिखाई जा रही है तो हिंदू समाज भी जवाब देगा। राणे ने प्रशासन को चेतावनी दी है कि इस इलाके में बनी चाय की टपरी जल्द से जल्द हटाई जाए, वरना वे खुद उसे हटा देंगे। इस बयान के बाद प्रशासन सतर्क हो गया है और इलाके में पुलिस की तैनाती बढ़ा दी गई है। 2 दिवसापूर्वी कुडाळमध्ये झाराप तिट्यावर एक घटना घडली। काही पर्यटक आले होते, तिथे एक चहाच्यावर झोपून मारलं। पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे। 5 आरोपी केलेले आहेत। 5 पैकी 1 पकडला गेला आहे, 4 अजून मोकाट आहेत। पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे, 12 तारखेला 4 वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार, कारण का ती इल्लीगल आहे। पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे 48 तास आहेत। आज 10 तारीख आहे। 12 तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी, नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल। मला कसलाही संघर्ष करायचा नाही, पण ह्या मुसलमानांना जर आता आम्ही धडा शिकवला नाही, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही। म्हणून येणाऱ्या 12 तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवांनी कुडाळमध्ये जमायचं आहे। ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान, एक कशासाठी हे सगळं त्यांनी केलं, कसली ताकद त्यांना दाखवायची होती, त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे। आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं। आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचं आहे, जमायचं आहे आणि पोलिसांनी त्याच्या ह्या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी।